उपवासाची नरम कचोरी बनवायची आहे. त्यासाठी मी इथे 3 बटाटे घेतलेत, उकडून घेतलेत आणि आता सोलून घेतलेत आणि क्रश करायचे आहेत. तुम्ही हवं तर किसणीवर किसू पण शकतात, पण तसं केल्याने काय होतं, ते पीठ आहे ना जे आपण बनवतो ते पातळ होतं. त्यामुळे जरासं असं गुठळ्या असलेलंच बटाटे करायचे आहेत. आणि त्यामध्ये आता अर्धा कप राजगिरा पीठ टाकायचं आहे, स्वादानुसार मीठ टाकायचं आहे, जिरं टाकायचं आहे, लिंबू पिळून घ्यायचं आहे, थोडी कोथिंबीर टाकायची आहे, हिरवी मिरची टाकायची आहे आणि हाताने आता व्यवस्थित एकजीव करून गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याचे असे गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत. आपल्याला कचोरी बनवायची उपवासाची नरमसारखी. आतमध्ये स्टफिंग भरायचं नाही आहे, तेल तापत ठेवायचं आहे आणि डीप फ्राय करून घ्यायचे आहे. हे जे गोळे आपण आता टाकले आहेत ते ना बुडाला चिकटण्याचे चान्सेस असतात, म्हणून काय करायचं, पहिलं ना छोट्या चमच्याने असे ते फिरवून घ्यायचे, कारण चिकटले जातात ते बुडाला. आणि त्यानंतर एकदम वरती आले ते गोळे काय नंतर काय करायचे, व्यवस्थित फ्राय करून गोल्डन फ्राय करून घ्यायचे. मीडियम हीटवर ठेवायचं आहे आणि असे गोल्डन ब्राऊन करून भाजून घ्यायचे आहे. इतरही कचोरे आपल्याला तशाच तळायला लागतील. हे बघा, एक एक घालत जाते. तेल तापलेलं हवं, म्हणजे बुडाला चिकटण्याचे चान्सेस कमी असतात. आणि आता हे आपले कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. बाहेरून कुरकुरीत झालेल्या आहेत, खूप चांगले लागतात. हे टेस्टी असतात. गरम गरम चटणीबरोबर खाऊ शकता किंवा गोड दह्याबरोबरही खाऊ शकता तुम्ही. हे बघा, मी एक तुम्हाला फोडून दाखवते आहे. किती नरम आहे बघा, आतूनही व्यवस्थित शिजलं गेली आहे आणि हिची टेस्ट खूप चांगली लागते. नक्कीच ट्राय करा, उपवासासाठी एकदम परफेक्ट आहे.